हाय फ्रेंड्स, आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची भाजी पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. यासाठी अर्धी वाटी खोबरं किसलेलं, त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरं, आलं एकत्र वाटून घेतलेलं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ, 2 चमचे कारळं भाजून घेतलेले आहेत. हे सर्व एकत्र करून ओबडधोबड छान असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये वांगं, फ्लावर, बटाटा, हिरवा घेवडा, लाल घेवडा, पावटा, वाटाणा, गाजर, हिरवा हरभरा, त्याचबरोबर चाकवत घेतलेली आहे. चाकवत आपल्याला नंतर वापरायची आहे. तुम्हाला ज्या भाज्या उपलब्ध होतील त्या तुम्ही घेऊ शकता. सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. पातेल्यामध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे. यामध्ये जिरं, मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरं, मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी देखील चालेल. मात्र कांदा टाकल्यास तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्या, नाहीतर कांद्याचा गोडसरपणा भाजीमध्ये जाणवतो. आता वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून ते देखील व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. छान असा मसाला व्यवस्थित भाजला आहे, पाहू शकता तुम्ही. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यापूर्वी मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे. थोडंसं परतून 3 ते 4 चमचे घरचं लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर भाज्या मी स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या, त्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत. चाकवत मात्र आपल्याला नंतर टाकायची आहे. चाकवत मी या भाज्यांमध्येच टाकलेली नाही. तर सर्व भाज्या टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पातेलं माझं खूपच छोटं झालं, त्यामुळं मी नंतर दुसऱ्या कढईमध्ये मी हे सर्व टाकून घेतलेलं आहे. भाज्या आपल्याला अशा पद्धतीनं छान परतून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीच्या मोठ्या कढईमध्ये मी सर्व काढून घेतलेलं आहे. म्हणजे मग व्यवस्थित हलवता देखील येतं आणि याच्यात आणि पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाज्या अजून जास्त होणार. भाज्या छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत कढईमध्ये आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून आतल्या आत भाज्या वाफवल्या जातील. 1-2-3 मिनटं भाज्यांना वाफ देऊन घ्यायची आहे. पाणी गरम झाल्यानंतर हे पाणी आपल्याला भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. सोबतच दुसऱ्या गॅसवरती देखील मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे पाणी गरम झालेलं आहे, हे मी याच्यामध्ये टाकून घेते. तसेच पातेल्यामध्ये मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, ते देखील यामध्ये टाकून घेणार आहे. तर गरम पाण्याचा वापर जरूर अशा भाज्यांमध्ये करावा, कारण त्यामुळे छान अशी तर्री येते भाजीला. आता भिजवलेले शेंगदाणे मी यामध्ये टाकून घेत आहे. अशा भाजीमध्ये भिजवलेले शेंगदाणे अवश्य टाकावे लागतात. भाजीला खूप सुंदर टेस्ट येते, त्यामुळं हे शेंगदाणे अतिशय छान लागतात या भाजीमध्ये. चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. आता झाकण लावून थोडा वेळ भाजी वाफलून घेऊया. भाजी अर्धवट कच्ची शिजलेली आहे. यामध्ये आता बारीक चिरलेला चाकवत धुवून घेतला होता, तो टाकून घेत आहे. त्यानंतर तीळ, शेंगदाणा आणि कारळाचा कूट यामध्ये टाकलेला आहे. या कुटामुळे खरं तर एकदम वेगळी टेस्ट येते या भाजीला. झाकण आपल्याला अर्धवट झाकायचं आहे, पूर्ण झाकण झाकायचं नाही, नाहीतर याच्यावरचा कट निघून जातो. जवळपास 10 मिनिटातच आपली भाजी
तयार झालेली आहे. असा बटाटा चेक करायचा म्हणजे मग आपल्याला कळतं की भाजी शिजलेली आहे की नाही. तर ही भाजी आता शिजलेली आहे. पाहू शकता किती सुंदर झालेली आहे, मस्त दिसत आहे. नक्की या पद्धतीनं करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसह. तोपर्यंत बाय.